परमेश्वराच्या सामर्थ्य आणि गौरवशाली नावात प्रगटीकरणाचं गहन शिक्षण घेणाऱ्या प्रत्येकांचे मी मनापासून स्वागत करत आहे. आज परत एकदा देवाने त्याच्या पवित्र चरणापाशी येण्याची आणि प्रगटीकरणाचं सत्य तुम्हापर्यंत घेऊन येण्याची देवाने मला संधी दिली. काल आपण देवाचं नाव हा विषय पाहिलेला आहे. तर देवाच्या नावात एक प्रकारच्या पापांची क्षमा आहे. येशूच्या नावात सैतानाच्या बंधनातून मुक्त होण्याचं सामर्थ्य आहे आणि येशूच्या नावात सार्वकालिक जीवन पण आहे. ते काल आपण प्रगटी 22 आणि वचन 4 मधून आपण पाहिलेलं आहे. आज आपण एका नवीन वचनाची सुरुवात करणार आहोत आणि माझ्या बरोबर तुम्ही प्रगटीकरणाचं पुस्तक अध्याय 22 आणि वचन 5 कडे तुम्ही आपलं लक्ष केंद्रित करणार आहात. पुढे रात्र असणार नाही आणि त्यांना दिव्याचा अथवा सूर्याच्या प्रकाशाची गरज नाही, कारण प्रभू देव त्यांच्यावर प्रकाश पाडील आणि ते युगानुयुग राज्य करतील. परमेश्वर या लहानशा वचनातून आम्हा प्रत्येकांना आशीर्वादित करू. तर जे लोक प्रवेशच्या गुप्त आगमनामध्ये देवाच्या राज्यामध्ये जातात, त्या देवाच्या राज्यामध्ये कुठल्याही प्रकारची रात्र नसणार, तर त्या ठिकाणी सर्व प्रकारचा प्रकाश आणि प्रकाशच राहणार. याचं वचन आज आपल्याला देवाच्या दयेनं आणि देवाच्या कृपेनं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर प्रियांनो, त्या ठिकाणी रात्र नसणार. का रात्र त्या ठिकाणी नसणार? कारण जो देव ज्यावर आपण विश्वास ठेवलेला आहे, ज्याला आपण जीवन आपलं समर्पण केलेलं आहे, त्याचा प्रकाश त्या ठिकाणी इतका मोठा असणार की त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची रात्र नसणार. आज आपल्यासाठी देवाने रात्र दिलेली आहे. दिवसभर आपण काम आणि कष्ट करतो आणि रात्रीच्या वेळेस आपण आपल्या घरी जाऊन आराम करतो आणि 24 तासापैकी लोक 8 तास काम करतात, 8 तास आपल्या स्वतःच्या गरजा पूर्ण करतात आणि 8 तास ते झोप घेत असतात. कारण पृथ्वीवर प्रत्येक व्यक्तीला आराम करण्यासाठी रात्रीची गरज आहे. परंतु ज्यावेळेस प्रवेशच्या गुप्त आगमनात परमेश्वराचे लोक उचलल्या जातील आणि देवाच्या राज्यात देवाच्या राजासनापुढे उभे राहून त्याची उपासना, त्याची आराधना करतील, त्यावेळेस तिथं कुठल्याही प्रकारची रात्र नसणार. कोणताही व्यक्ती कुठल्याही प्रकारच्या त्रासात मला विश्रांतीची गरज आहे अशा प्रकारे काहीच बोलणार नाही. कारण ख्रिस्ताच्या राज्यामध्ये सर्व प्रकारचा प्रकाश आणि सर्व प्रकारचा प्रकाशच राहणार आहे. मग रात्र आणि दिवस या सर्वांची निर्मिती कोणी केली? तर आपण उत्पत्तीचं पुस्तक अध्याय 1 आणि 3 ते 5 कडे आपण आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत. त्यामधून आपल्याला दिवस आणि रात्र ज्या देवाने निर्माण केलेली आहे त्याची ओळख किंवा त्याची माहिती आपल्याला उत्पत्ती 1 3 ते 5 मध्ये पाहायला मिळतात. तेव्हा देव बोलला, प्रकाश हो, आणि प्रकाश झाला. देवाने प्रकाश पाहिला की तो चांगला आहे आणि देवाने प्रकाश व अंधकार हे एकमेकापासून वेगळे केले. देवाने प्रकाशाला दिवस व अंधकाराला रात्र म्हटले आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाला. हा पहिला दिवस आहे.
तर दिवस आणि रात्र ही परमेश्वराने पहिल्या दिवशी निर्माण केलेली आहे. आणि जिथे प्रकाश आहे त्याला देवाने दिवस म्हटला, आणि जिथं अंधकार आहे तिथं देवाने त्यांना रात्र म्हटली. आणि प्रकाश अंधकारापासून वेगळा केला आणि अंधकार प्रकाशापासून वेगळं झालं. तर जिथं प्रकाश आहे तिथं आपण दिवस म्हणतो. मग आजचा दिवस कोणता? तर सोमवार आहे. तर सोमवार दिवशी आपण आपले कामकाज केले का? हो. सोमवार दिवशी आपण आपली ड्युटी केली का? हो. सोमवार दिवशी आपण आपल्या शेतीवाडीचे काम कष्ट केले का? हो. मग आपण सोमवार दिवसात सर्व काही केलेलं आहे. आता रात्र झालेली आहे. जो तो शेतातून घरी आला, कोणी ड्युटीवरून घरी आला, तर कोणी प्रवासावरून घरी आला. कशासाठी? तर आराम करण्यासाठी. कारण परमेश्वराने प्रकाश याला दिवस म्हटलं आणि अंधकार याला रात्र म्हटलं. आणि देवाने जेव्हा हे निर्माण केले तेव्हा देव म्हणाला, हे सर्वच्या सर्व कसं आहे? चांगलं आहे. या सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. तर प्रियानो, दिवस आणि रात्र या पृथ्वीवर जेपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तेपर्यंत दिवस आणि रात्र या ठिकाणी राहणार आहे. कारण याची निर्मिती स्वतः देवानं केलेली आहे. स्वतः देवानं केलेली आहे. परत दुसरं एक वचन वाचन करणार आहोत रात्र आणि दिवसाबद्दलचं. तर निर्गमाचं पुस्तक अध्याय 12 आणि वचन 40 ते 42 कडे मी तुमचं लक्ष केंद्रित करतो. निर्गम 12 40 ते 42. इस्रायल लोकांना मिसर देशात राहून 400 वर्ष लोटली होती. 430 वर्ष संपली. त्याच दिवशी परमेश्वराच्या सर्व सेना मिसर देशातून निघाल्या. परमेश्वराने त्यांना मिसर देशातून बाहेर आणले. याकरिता परमेश्वरा प्रित्यर्थ ही जागरणाची रात्र आहे. इस्रायल लोकांसाठी पिढ्यानपिढ्या परमेश्वरा प्रित्यर्थ ही जागरणाची रात्र आहे. ही तुम्ही अवश्य पाळा. तर मिसर देशात देवाचे लोक किती वर्ष होते? 400 वर्ष. 400 वर्ष मिसर देशात फारोच्या गुलामगिरीमध्ये इस्रायल लोक होते. आणि देवाने मोशेच्या द्वारे या सर्वांना जेव्हा बाहेर काढलं तेव्हा 420 वर्ष संपल्यानंतर त्या रात्री देवाने त्यांना त्या मिसर देशातून बाहेर काढलं. दिवसा का काढलं नाही? कारण दिवसा मिस्रातील लोक, फारोचे लोक आणि फारोचं सैन्य हे पहारा देत होतं. हे एकमेकाला पाहत होते आणि ते जाऊ देणार नव्हते. आणि म्हणून परमेश्वराने सांगितलं की मोशेच्या द्वारे की ज्यावेळेस मिसर देशातील लोक रात्रीच्या वेळी झोपेल त्यावेळेस तुम्ही जागा. तुम्ही झोपेत राहू नका, तुम्ही जागा. आणि 430 वर्ष लोटल्याच्या नंतर बायबल सांगते की सर्व प्रकारचे सैन्य, हजारो लाखो लोक देवाने त्या ठिकाणी बाहेर काढलं. त्यावेळेस ते रात्रीच्या वेळेस चोरून लपून अचानक तिथून ते बाहेर निघालेले आहे. कारण त्या ठिकाणी रात्री देवाने त्यांना सांगितलं होतं की तुम्ही झोपू नका. मग मिसर देशातले लोक रात्रीच्या वेळेस झोपेत आहे आणि रात्रीच्या वेळेस इस्रायल लोक यांना देवाने जाग ठेवलं आणि तिथून त्यांना बाहेर काढलं. 430 वर्ष त्यांनी गुलामगिरीमध्ये काढले. 430 वर्ष त्यांनी अतिशय कष्ट, अतिशय दुःखामध्ये काढले. आणि 430 वर्षानंतर रात्रीच्या वेळेस परमेश्वराने त्यांना तिथून बाहेर काढलेलं आहे. कारण दिवस
हा शत्रूच्या हातात होता आणि रात्र ही जिवंत देवाच्या हातात होती. आणि म्हणून परमेश्वराने योहानदा 28 प्रमाणे आपल्या लोकांना तळहाताच्या फोडाप्रमाणे आपल्या हातामध्ये सुरक्षित त्यांना बाहेर काढलं आणि कुठल्याही प्रकारच्या शत्रूपासून त्यांना कुठल्याही प्रकारची इजा होऊ दिली नाही. अशा प्रकारे देवाने मिसर देशातून रात्रीच्या वेळेस आपले लोक देवाने त्या ठिकाणी बाहेर काढलेले आहेत. ज्या वेळेस प्रभू ख्रिस्ताला धरून देण्याची वेळ आली, ती वेळ रात्रीची होती आणि रात्रीच्या वेळेस गेतसेमने बागेमध्ये प्रभू ख्रिस्ताने आपल्या 12 शिष्यांना सांगितलं, 11 शिष्यांना सांगितलं, तुम्ही जागे राहा, जागृत राहा आणि प्रार्थना करीत राहा, कारण ही रात्र अतिशय संकटाची रात्र आहे. कारण सैतानाने यहूदाच्या अंतःकरणात प्रवेश केला आणि यहूदा इस्करियत यांनी 30 रुपये घेऊन शत्रूला पकडून देण्यासाठी त्या ठिकाणी त्याने डाव खेळला. आणि रात्रीच्या वेळेस लोक झोपेत असताना, येशूचे शिष्य झोपेत असताना त्या शत्रूने प्रभू ख्रिस्ताला पकडलं. परंतु पकडण्याच्या अगोदर रात्रीच्या वेळेस येशू ज्यावेळेस प्रार्थना करत होता, त्यावेळेस त्यांनी आपल्या शिष्यांना सांगितलं की तुम्ही जागृत राहा, प्रार्थनेत जागृत राहा, कारण शत्रू आपलं काम करत आहे, शत्रू आपली पेरणी करत आहे. शत्रू डावी उजवीकडे कशा प्रकारे देवाच्या लोकांना खाली पाडावं याचा विचार करत आहे. आणि म्हणून तुम्ही जागृत राहायचा इशारा केलेला आहे. आणि मिसर देशातील देवाचे लोक त्या रात्री जागे राहिले आणि रात्रीच्या वेळेस देवाने त्यांना तिथून बाहेर काढलं, कारण स्वतः परमेश्वर त्या ठिकाणी त्यांच्या बरोबर होता, त्या ठिकाणी त्यांच्या बरोबर होता. प्रभूला धन्यवाद, प्रभूची स्तुती असो. परत एक वचन आपण वाचन करूया. स्तोत्र संहिता 139 आणि वचन 7 ते 12. स्तोत्र 139 आणि वचन 7 ते 12. मी तुझ्यापासून कुठे निघून जाऊ, मी तुझ्या समक्षतेपासून कुठे पळून जाऊ. मी आकाशात चढलो देवा, तरी तिथे तू आहेस. अधोलोकी मी आपले अंतरून केले, तरी पहा तेथे तू आहेस. पहाटेचे पंख धारण करून समुद्राच्या अगदी पलीकडे जाऊन राहिलो, तरी तिथे तुझा हात मला चालवेल, तुझा उजवा हात मला धरून ठेवेल. अंधकार मला लपवो. बघा वचन 11. दावीद राजा प्रार्थना करताना काय म्हणतो? अंधकार मला लपवो, माझ्या भोवतालच्या प्रकाशाचा काळोखो. असे जरी मी म्हणालो तरी अंधकार देखील तुझ्यापासून काही एक लपवत नाही. रात्र दिवसाप्रमाणे प्रकाशते, काळोख आणि उजेड हे सारखीच तुझ्या समोर आहे. तर या ठिकाणी दावीद राजा, ज्याला परमेश्वराने त्याची सेवा करण्यासाठी, त्याची आराधना करण्यासाठी, त्याचा जय जयकार करण्यासाठी पाचारण केलेलं आहे, त्याला निवडलेलं आहे. आणि त्याला निवडलं असताना, त्या ठिकाणी त्याला वेगळं केलेलं असताना प्रियांनो, त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे की तो म्हणतो की परमेश्वरा, मी तुझ्यापासून कुठे लपू? वर आकाशात लपलो तरी तिथं तू आहे, अधोलोकात लपलो तिथं तू आहे. मी पहाटे पंख धारण करून समुद्राच्या पलीकडे लपलो, तिथे तू आहे. अंधकार मला लपवो, अंधकाराच्या खोलीत मला लपून ठेवो, तरी परमेश्वरा तुझ्यापासून काही एक लपत नाही. दिवस आणि रात्र हे तुझ्यासाठी सारखीच आहे, तुझ्यासाठी सारखीच आहे. तर प्रियांनो, परमेश्वराच्या दृष्टीपासून कोणताही व्यक्ती आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये तो लपून राहू शकत नाही, तो पळून जाऊ शकत नाही. कारण प्रगटी 22 आणि वचन 5 सांगते की जे लोक येशूच्या गुप्त आगमनात
स्वर्गाच्या राज्यात उचलल्या जातील, तर तिथे अंधकार नाही, तिथं रात्र नाही, तर तिथे प्रकाश आणि प्रकाश आहे. कारण ख्रिस्ताच्या प्रकाशाने स्वर्ग संपूर्ण प्रकाशात झालेलं आहे. रात्र मात्र परमेश्वराने पृथ्वीवर असणाऱ्या प्रत्येकांसाठी दिलेलं आहे. म्हणून आपण पाहिलं की पहिल्या दिवशी देवाने दिवस आणि त्यानंतर रात्र बनवली, आणि दिवसाला दिवस आणि रात्रीला रात्री म्हणून एकमेकापासून देवानं वेगळं केलं. आणि म्हणून मानव दिवसा काम करतो आणि रात्रीच्या वेळेस तो आराम करतो. रात्रीच्या वेळेस तो आराम करतो, कारण त्याची निर्मिती स्वतः परमेश्वराने आपल्या प्रतिरूपाची केलेली आहे. दिवस आणि रात्र वेगवेगळ्या प्रकारे देवाने केलेले आहे. मिसर देशात देवाचे लोक संकटात होते. विटाचं काम करणे, भारा उचलणे, मातीचं काम करणे, आणि फारो त्यांच्याकडून खूप कष्ट आणि मेहनत करत होता. आणि त्यांचं गारानं, त्यांच्या विनंत्या देवानं ऐकल्या, आणि परमेश्वराने आपला दास मोशेच्या द्वारे रात्रीच्या वेळेस दिवसा ते झोपेत असताना मिसर देशातले लोक रात्रीच्या वेळेस देवाने त्यांना तिथून बाहेर काढलं. पण परमेश्वर दिवसा मेघस्तंभ आणि रात्री अग्निस्तंभ बनवून तो आपल्या लेकराबरोबर होता. म्हणून त्यांच्या लेकराला रात्रीच्या वेळेस कुठल्याही प्रकारची इजा झाली नाही. देवाचा दास दावीद म्हणतो, परमेश्वरा, मी तुझ्यापासून कुठे लपू? तुझ्यापासून मी कुठे पळू? मी समुद्राच्या पलीकडे लपलो तरी तिथे तू आहेस. दार बंद करून अंधकाराच्या खोलीत लपलो तरी तिथे तू आहेस. अंधकाराला मी म्हटलं मला झाक आणि मला लपून ठेव, तरी अंधकार सुद्धा तुझ्यापासून काही एक लपून ठेवू शकत नाही. कारण उघडकीस येणार नाही असं काहीही झाकलेलं नाही, आणि देवाला दिसणार नाही असं काहीही गुप्त नाही. तर देवाच्या दृष्टीपुढं अंधकार आणि प्रकाश हे दोनही सारखंच आहे. परंतु ज्यावेळेस तुम्ही आणि मी येशूच्या गुप्त आगमनामध्ये परमेश्वराच्या राज्यात आपण उचलल्या जाऊ, जिवंत देवाच्या घरात आपण जाऊ. प्रगटी 22 आणि वचन 5, पुढे रात्र असणार नाही. त्यांच्या दिवाचा अथवा सूर्याच्या प्रकाशाची तिथे गरज नाही, कारण प्रभू देव त्यांच्यावर प्रकाश पाडेल आणि ते युगानुयुग स्वर्गाच्या राज्यात त्या ठिकाणी राज्य करतील. पुढे तिथे रात्र नसणार. तिथे कुठल्याही प्रकारे दिव्याची किंवा कुठल्याही प्रकारची सूर्याची गरज पडणार नाही, कारण प्रभू परमेश्वराचा प्रकाश संपूर्ण स्वर्गामध्ये राहणार, आणि तिथे रात्र नसणार, आणि तिथे कुठल्याही प्रकारचे अंधकार नसणार, कारण तिथे सर्व प्रकारचा प्रकाश आहे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त संत पौलाच्या द्वारे रोमकरास पत्र अध्याय 13 आणि वचन 11 ते 13 मध्ये तो सांगतो, समय ओळखून हे करा, कारण तुम्ही झोपेतून उठावे अशी वेळ आली आहे. कारण आपण विश्वास ठेवला तेव्हापासून तारण आता आपल्या जवळ आले आहे. रात्र सरत येऊन दिवस जवळ आला आहे. म्हणून आपली अंधकाराची कर्मे टाकून द्यावी आणि प्रकाशाची शस्त्र सामग्री धारण करावी. अशा प्रकारचं देव सांगत आहे. उत्पत्तीच्या पुस्तकात आपण पाहिलं की दिवस आणि रात्र देवाने निर्माण केली. आपण निर्गमच्या पुस्तकात पाहिलं की देवाने आपले लोक रात्रीच्या वेळेस बाहेर काढले. दावीद राजाकडून आपण पाहिलं की दिवस आणि रात्र हे परमेश्वरासाठी सारखं आहे. मनुष्य कुठे लपून राहू शकत नाही. परंतु संत पौलाच्या द्वारे परमेश्वराचा आत्मा आज तुमच्याशी आणि माझ्याशी काय बोलत आहे? समय ओळखून हे करा, कारण रोम 13 आणि वचन 11 आणि 12 सांगते,
की झोपेतून उठावं अशी वेळ आली, कारण तुम्ही जेव्हा देवावर विश्वास ठेवला तेव्हाच तारण म्हणजे पापाची क्षमा आपल्या जवळ आलेली आहे. आणि म्हणून रात्र सरत येऊन दिवस जवळ आला आहे. म्हणून जर कोणी अंधकाराची कर्मे करत असेल, अंधकारामध्ये कुठल्या प्रकारचे पाप करत असेल, तर त्यांनी अंधकाराची कर्मे टाकून द्यावं आणि प्रकाशाचे मार्गाने चालण्याचा प्रयत्न करावा. प्रकाशाचे शस्त्र सामग्री धारण करावे. अशा प्रकारचं शिक्षण देवानं दिलेलं आहे. आज अनेक प्रकारचे लोक आजही अंधकारातच जीवन जगताना दिसत आहे. आजही कित्येक लोकांना सत्याची ओळख आहे, वचनाची ओळख आहे, तरी अंधकारात व्यभिचाराचं पाप करणारे, अंधकारात व्यसनाचं पाप करणारे, अंधकारात धन आणि संपत्ती चोरून लुटून आणणारे पुष्कळ लोक आपल्याला दिसत आहे. देवाच्या दृष्टीने तुम्ही 10 पैसे चोरा, 10 रुपये चोरा किंवा 10 लाख चोरा, परमेश्वराच्या दृष्टीने पापाला पापच आहे. पाप हे पापच आहे. म्हणून अंधकाराची प्रत्येक कार्य टाकून द्या आणि दिवसा ढवळा साजेल असे प्रकाशाची शस्त्र सामग्री धारण करा, कारण झोपेतून उठावं अशी आता देवानं वेळ दिली. कारण जेव्हा आपण येशूवरती विश्वास ठेवलेला आहे प्रियानो, तेव्हापासूनच तारण आपल्या जवळ आलेलं आहे. ज्या दिवशी आपण देवावरती विश्वास ठेवलेला आहे तेव्हाच तारण आपल्या जवळ आलेलं आहे. आणि म्हणून अंधकाराची कर्मे टाकून द्या, अंधकाराचा मार्ग सोडून द्या आणि प्रकाशाच्या मार्गाने चालण्याचा अतोनात प्रयत्न करा. कारण ख्रिस्ताचा प्रकाश तुमच्या आणि माझ्या जवळ आलेला आहे. कारण स्वतः येशूने योहान 8:12 मध्ये म्हटला, मी जगाचा प्रकाश आहे. जे मला अनुसरतात ते कधी अंधकारात चालणार नाही, तर त्यांच्यामध्ये जीवनाचा प्रकाश राहील, त्यांच्यामध्ये परिपूर्ण प्रकाश राहील. आणि म्हणून अंधकाराची कर्मे टाकून द्या, कारण तिथे आता कुठल्याही प्रकारचा अंधकार नाही. परंतु विश्वासणारे लोक, प्रार्थनेतले लोक प्रकाशाची ओळख असताना जर अंधकारात चालत असेल, सत्याची माहिती असताना अंधकारात जीवन जगत असेल, पवित्र देवाच्या वचनाची ओळख असताना परत आणि परत लोटाच्या बायकोसारखं माग पाहत असेल, तर नाश हा आपला शेवट आणि पोट हे आपलं दैवत आहे. म्हणून परमेश्वराचे प्रिय लोक हो, ज्या देवाने तुम्हाला आणि मला पाचारण केलेलं आहे, तो प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला घ्यायला येणार. कारण त्याच्या 4 भविष्यवाण्यापैकी 3 भविष्यवाण्या पूर्ण झाल्या. पहिली भविष्यवाणी येशूच्या जन्माची, ते पूर्ण झाली. दुसरी भविष्यवाणी प्रभू येशूच्या वधस्तंभावर मरणाची, ते पूर्ण झाली. तिसरी भविष्यवाणी येशूच्या पुनरुत्थानाची, ते पूर्ण झाली. 3 भविष्यवाण्या पूर्ण झाल्या. आता 1 भविष्यवाणी पूर्ण व्हायची राहिली आणि ती 4थ्या नंबरची भविष्यवाणी येशूच्या दुसऱ्या गुप्त आगमनाची, येशूच्या दुसऱ्या गुप्त आगमनाची. आणि म्हणून पहा, रात्री जसा चोर येतो तशा प्रकारे प्रभूचा दिवस येईल आणि आकाश मोठा नाद करत नष्ट होईल आणि सृष्टी तत्वातले प्रत्येक गोष्टी उघडकीस येईल. कारण पेत्राचं 2 पत्र अध्याय 3 आणि वचन 10 सांगते की पहा, रात्री जसा चोर येतो तसा मी रात्रीच्या वेळेस येईल. आणि जे लोक जागृत आहेत,
जे लोक प्रकाशात आहेत, जे लोक देवाची वाट पाहत आहेत, जे लोक गुडघे टेकून परमेश्वराची उपासना करत स्वतःला जागृत ठेवत आहे, अशा प्रत्येक व्यक्तीला आपल्या बरोबर घेऊन जाण्यासाठी, आपल्या बरोबर नेण्यासाठी प्रभू येशू लाखो दूतांबरोबर येणार आहे. तो रात्रीच्या वेळेस अचानक चोरासारखा येणार आहे. परंतु तुम्ही जर चिंतेमध्ये असाल, तुम्ही जर वेगवेगळ्या प्रकारच्या डिप्रेशन मध्ये असाल, तुम्ही जर वेगवेगळ्या प्रकारच्या शोधामध्ये असाल, तुम्ही जर जगातल्या गोष्टीच्या पाठीमाग लागणारे असाल, तर तुम्ही अंधकारात जीवन जगणारे लोक आणि अंधकारात स्वतःला वाहून देणारे लोक आहात. कारण प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा येईल तेव्हा जे जागृत आहेत, जे भक्तीमध्ये आहेत, जे देवाच्या सानिध्यामध्ये, देवाच्या सहभागितेमध्ये आहेत, अशा प्रत्येक व्यक्तीला तो आपल्या बरोबर घेऊन जाणार, आपल्या बरोबर घेऊन जाणार. तुम्हाला 10 कुमारिकेचा दाखला माहिती आहे का? माहिती आहे. वराला यायला विलंब लागला. रात्रीचं लग्न होतं, वराला यायला विलंब लागल्या आणि 10 कुमारिका होत्या. प्रत्येकाकडे दिवे होते. परंतु शहाण्या मुलींनी वराला यायला विलंब लागेल आणि तेल संपेल म्हणून त्यांनी आपल्या बरोबर तेल घेतलं. मूर्ख मुलींनी दिवे घेतले परंतु तेल घेतलं नाही आणि वराला यायला विलंब लागला आणि 10च्या 10 मुली झोपल्या. 10च्या 10 मुली झोपल्याच्या नंतर मध्यरात्री एक आवाज आला की वर आला, उठा, वर आला, आपल्या वधूला घ्यायला उठा. आणि या 10च्या 10 मुली उठून उभ्या झाल्या. परंतु मूर्ख मुलीचे दिवे विझत आहे. मूर्ख मुलींकडे तेल नाही, मूर्ख मुली जागृत नाहीत आणि म्हणून त्या बाहेर राहिल्यात. आणि शहाण्या मुली त्यांची दिवे विझत असताना त्यांच्या जवळचं तेल त्यांनी टाकलं, वराला सामोरे होण्यासाठी गेल्या. वर आला, द्वार उघडलं आणि 5 शहाण्या मुली आत गेल्या. आणि बायबल असं शिकवते, मत्ती 25:1-13 पहा, दार बंद झालं. मग या मूर्ख मुली तेल विकत घ्यायला गेल्या, तेल विकत घ्यायला गेल्या. वेळ नव्हता, समय नव्हता आणि मग त्या ठिकाणी विकत घ्यायला गेल्या आणि नंतर आल्या आणि दार ठोकून म्हणतात, प्रभूजी आमच्यासाठी द्वार उघडा, येशूजी आमच्यासाठी द्वार उघडा. आतून काय उत्तर आलं माहिती आहे? मी तुम्हाला ओळखत नाही. काय उत्तर आलं? मी तुम्हाला ओळखत नाही. म्हणून प्रत्येक प्रसंगात जागृत राहा, असं तिथं उत्तर आलेलं आहे. आज तुम्ही आणि मी हे 10 कुमारिकेचा दाखला हे परमेश्वराने तुमच्या आणि माझ्यासाठी दिला. तुमचं आणि माझं आध्यात्मिक जीवन, तेल हे पवित्र आत्म्याचं प्रतीक आहे. तेल हे देवाच्या वचनाचं प्रतीक आहे. तेल हे देवाच्या सामर्थ्याच्या अभिषेकाचं प्रतीक आहे. आणि म्हणून प्रत्येक दिवशी गुडघे टेकून प्रार्थना करून परमेश्वराची आराधना करणे, परमेश्वराचा जय जयकार करणे म्हणजे स्वतःला जागृत ठेवणे होय. आज अनेक प्रकारचे लोक आपल्या परिवारात, आपल्या कुटुंबात, आपल्या मुलाबाळासाठी चिंताग्रस्त आहेत, विचाराने स्वतःला व्यापून टाकलेलं आहे. आणि अशा वेळेस शत्रू जो सैतान आहे तो त्याच्यावरती वर्चस्व करण्याचा प्रयत्न करतात. अशाच प्रकारे मागील दिवसात गेले कित्येक दिवसापासून मी डिप्रेशन मध्ये आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या विचारात, वेगवेगळ्या प्रकारच्या चिंतेमध्ये आहे. आणि अशा परिस्थितीत तुम्हाला माहिती आहे की मी म्हटलं माझ्यासाठी प्रार्थना करा, माझ्यासाठी प्रार्थना करा. आणि माझा विश्वास आहे की तुम्ही सर्व प्रार्थना करत आहात आणि प्रार्थनेत मला उचलून धरत आहात. वेगवेगळ्या प्रकारे पाडण्याचा,
माझं माइंड डिस्टर्ब करण्याचा, प्रगटीकरणाचं शिक्षण माझ्या डोक्यातून पुसून जावं म्हणून शत्रू सैतानाने रात्रीच्या वेळेस, दिवसा वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये माझ्यावरती हल्ले केलेले आहेत. मला हाणण्याचा, पाडण्याचा, माग ओढण्याचा वारंवार प्रयत्न झालेला आहे. परंतु तुम्ही सर्व माझ्यासाठी प्रार्थना करणारे लोक आहात. जेपर्यंत मोशेचा हात धरून लोकांनी ठेवला तेपर्यंत देव चमत्कार करत गेला. तशाच प्रकारे प्रियांनो, तुम्ही जेपर्यंत प्रार्थनेत उचलून धरता, परमेश्वर चमत्कार केल्याशिवाय, असंभव गोष्टी संभव केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून प्रगटी 22 आणि वचन 5 मध्ये जे येशूच्या गुप्त आगमनामध्ये उचलल्या गेले, देवाबरोबर उचलल्या गेले, आणि देवाने ज्यावेळेस नवी आकाश, नवी पृथ्वी, एदेन बाग, स्वर्ग ज्यावेळेस परमेश्वराने तुम्हाला आणि मला दिलं, त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा अंधकार नाही. त्या ठिकाणी सूर्याची गरज नाही. त्या ठिकाणी कुठल्याही दिव्याची गरज नाही. कारण प्रभू परमेश्वराचा जो जिवंत देवाचा चेहरा इतका प्रकाशमान आहे, इतका प्रकाशमान आहे की संपूर्ण स्वर्गामध्ये प्रकाश पडलेला आहे. तुमच्या अभ्यासात एक गोष्ट आली असेल, जर नसन आली तर मी आठवण करून देतो. एकदा मोशेने परमेश्वराला हट्ट केला, हे देवा तू माझ्याशी बोलतोस, हे देवा तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी सांगतोस, हे देवा चांगलं काय वाईट काय या प्रत्येक गोष्टीची उजळणी तू देतोस, परंतु मी मात्र तुला बघितलं नाही. माझी इच्छा आहे तुला बघण्याची. तू कसा आहेस, मला तुला बघायचं आहे. अशा प्रकारे हट्ट मोशेने केला. तेव्हा देव काय म्हटला की मी इतका प्रकाशमान आहे की माझ्याकडे पाहणारा काय होईल, भस्म होईल. तेव्हा तो म्हणाला की प्रभू, तू किती प्रकाशमान असलास तरी मला तुला बघायचं आहे, मला तुला बघायचं आहे. आणि मग परमेश्वराने मोशेची विनंती ऐकली आणि एका खडकाच्या कपारीत मोशेला ठेवलं आणि देवाने आपल्या हाताने मोशेला झाकलं आणि परमेश्वराने आपली पाठ दाखवली आणि त्या पाठीकडून परमेश्वराची महिमा, परमेश्वराचा गौरव आणि परमेश्वराची प्रशंसा मागून मोशेनं पाहिलेली आहे. कारण देव म्हणाला, माझा चेहरा पाहिल्याच्या नंतर कोणताही व्यक्ती जिवंत राहू शकत नाही. इतका तो प्रकाशमान आहे. आणि तोच परमेश्वर काल, आज आणि युगानुयुग एक आहे. आता त्याच देवाच्या चेहऱ्याचा प्रकाश प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आता संपूर्ण स्वर्गामध्ये पोहोचलेला आहे. आणि तिथे अंधकार नाही, तिथे रात्र नाही, तिथे दिवस नाही, तर तिथं समानता आहे. पृथ्वीवर रात्र आहे, परंतु ती प्रार्थना करण्यासाठी. पृथ्वीवर रात्र आहे, ती देवाची स्तुती करण्यासाठी. जसा रात्रीच्या वेळी चोर येतो तसा प्रभूचा दिवस येईल. आणि म्हणून प्रियांनो, गाफील राहू नका. कुठल्याही प्रकारच्या काय म्हणतात बेसावध राहू नका. तर पेत्राचं दुसरं पत्र अध्याय 3 आणि वचन 10, जसा रात्री चोर येतो तसा प्रभूचा दिवस येईल. आणि म्हणून रात्रीच्या वेळेस येशू आपल्या लेकरांना घ्यायला येईल. पण रात्रीच्या वेळेस तुम्ही चिंतेमध्ये, विचारामध्ये, पापामध्ये जर जीवन जगत असाल तर प्रभू येशूच्या गुप्त आगमनात तुम्हाला जाता येणार नाही. आणि म्हणून चला, आपलं जीवन आपण देवाच्या हातात समर्पण करूया आणि परमेश्वराकडे हीच प्रार्थना करूया की जिवंत देव, पवित्र देव, जो तुम्हाला आणि मला रात्री आणि दिवसा जो तुमच्यावर आणि माझ्यावर प्रेम करतो, त्याच्या गुप्त आगमनामध्ये तुम्हाला आणि मला जाण्याची संधी मिळावी. म्हणून चला गुडघे टेकूया, प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ परमेश्वरा, आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करत्या, आमच्या जिवंत, पवित्र आणि सत्य परमेश्वरा,
तुझा दास या नात्याने मी प्रार्थना करतो, तुझा दास या नात्याने विनंती करतो. प्रभू, प्रगटी 22 आणि वचन 5 मध्ये स्वर्गात रात्र नसणार आणि तिथं रात्र नसणार, कारण ख्रिस्ताचा प्रकाश संपूर्ण स्वर्गासाठी प्रकाशमान राहणार. परंतु देवा, या जगात आम्ही जीवन जगत असताना, या भूतलावर आम्ही जीवन जगत असताना प्रभू, आम्ही आमचे काम करतो आणि रात्रीच्या वेळेस आम्ही आराम करतो. आणि म्हणून या रात्रीच्या वेळेस प्रभू, आम्ही प्रार्थनेत जागृत असावं, प्रार्थनेत तत्पर असावं. म्हणून तू आम्हाला सहाय्य कर, म्हणून तू आम्हाला मदत कर. तुझ्या कृपेत, तुझ्या भयात, तुझ्या वचनात, तुझ्या विश्वासात प्रभू, आम्हा प्रत्येकाची अधिक आणि अधिक वाढ कर. आणि तुझ्या नावाचा गौरव परमेश्वरा आमच्या जीवनाद्वारे पूर्ण कर. आमचं प्रगटीकरणाचा क्लासमध्ये असणारे तुझे विश्वासी लोक, गुगल मीटच्या माध्यमातून जॉईन होणारे, मोबाईल कॉन्फरन्सच्या माध्यमातून जॉईन होणारे, व्हॉट्सअपच्या माध्यमातून ऑडिओ ऐकणारे प्रत्येकांना देवा, मी तुझ्या पवित्र, जिवंत आणि सत्य हातात समर्पण करतो. देवा, दया कर, देवा कृपा कर, देवा अनुग्रह कर. तुझ्या आशीर्वादात प्रभू आम्हा प्रत्येकांना वाढव. देवापा, आमच्याकडून कळत न कळत झालेल्या संपूर्ण पापांची, संपूर्ण गुणांची, संपूर्ण अधर्माची प्रभू आम्हाला क्षमा कर. तुझ्या निष्कलंक आणि बहुमूल्य रक्ताने प्रभू आम्हाला धुवून शुद्ध आणि पवित्र कर. प्रभू, आम्ही आमची सर्व चिंता देवा तुझ्यावर टाकत आहे. तू आम्हाला सहाय्य कर, तू आम्हाला मदत कर आणि तुझा गौरव परमेश्वरा आमच्या जीवनाद्वारे पूर्ण कर. देवाप्पा, दिवसभर सांभाळलं, या रात्रीच्या वेळेस प्रभू जर तुझं येणं झालं परमेश्वरा, तर तू आम्हा प्रत्येकाची आठवण कर आणि तुझा गौरव आमच्या जीवनाद्वारे पूर्ण कर. प्रार्थना ऐकलीस देवा, तुला धन्यवाद देतो. आदर, मान, सन्मान, गौरव सदा सर्वदा प्रभू मी केवळ तुला आणि तुलाच देत. प्रार्थना धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या जिवंत नावात केले बाप्पा, ऐकाने स्वीकार कर. आमेन.